गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. कसे आहे तुम्ही सगळे? मी आकाश मस्त आणि मजेत. खूप गरमी वाढली आहे दुबईमध्ये आणि इंडियाला मस्त पाऊस चालू आहे. मी इतकं मिस करते आहे रेनी सीझन इंडियामधलं, स्पेशली मुंबईमधला. मस्त मस्त पाऊस, थंडगार, त्यात गरमागरम भजी अँड ऑल. इथे पण खाऊ शकतो भजी आपण गरमागरम. हां, गर्मीमध्ये पण गरम भजी. सिरियसली खूपच हीट वाढली आहे सध्या. आणि आम्ही हीट वाढली तरी आम्ही बाहेर आहे, कारण की बाहेर जाणं तर थांबू शकत नाही, राईट? तर आम्ही मस्त आता बाहेर आलो आहे मॉलमध्ये. आम्हाला काही गोष्टी घ्यायच्या आहे, तुम्हाला कळेलच आम्ही काय घेतोय. आजची विजिट आहे डे टू डे. पण डे टू डे आधी आमचा लास्ट स्टॉप असणार आहे. नाही, नेहमीचा स्पॉट आपला इबन बतूता. हे बघा, आम्ही इबन बतूताला आलो आहे. आणि का आलो आहे हे तुम्हाला हळूहळू समजेलच. सो लेट्स गो, लेट्स चेक इट आउट. आणि गाईज, जो मॉलमध्ये एंट्री झालाय त्याला इतका मोठा डायरेक्ट स्वर्ग. काय डायरेक्ट स्वर्ग सापडतो स्वर्ग. एंट्री काय डायरेक्ट एंट्री केल्यावर गेटची ते एवढं मोठी हवा. मॉलमध्येच नाही, कुठे पण इथे आतमध्ये इंडोर एंट्री केली का डायरेक्ट स्वर्ग, देवच समोर दिसतो डायरेक्ट. आणि मेन म्हणजे इथे गोष्ट बरी की सगळीकडे एसी असल्यामुळे आम्हाला जर आम्ही रिलॅक्स आहे. म्हणजे फक्त बाहेर पडलं की ऊन, बाकी आतमध्ये सगळं थंडगार. तर चला पोचलो आहे मॉलमध्ये आणि भेटतो थोड्या वेळ. सो गाईज, पहिली विजिट आमची होमबॉक्सला आहे. हे बघा, फर्निचर स्टोअर आहे, इथे सगळं काही मिळतं. सो गाईज, जसं मी तुम्हाला सांगितलं, मी होमबॉक्समध्ये आलो आहे बतुताला. आणि वाव, किती छान कलेक्शन आहे यांचं फर्निचरचं, इंटिरियर मस्त. मी पण असंच माझं घर छान सजवेल. आणि आम्ही इथे बतुता मॉलला आज आम्ही काय कपडे वगैरे घ्यायला नाही आलो आहे, शॉपिंग नाही करायला आलो आहे, आम्ही दुसरी शॉपिंग करायला आलो आहे. हळूहळू समजेलच. आणि गाईज, हे बघा इथे मी, आणि हे असं माझं आउटफिट छान वाटतं आहे. आकाश त्या साईडला आहे, तर थोडंसं बघतो आहे बेड वगैरे, सोफा वगैरे सगळं. आणि फ्रेंड्स, तुम्ही पण अशी होते का जेव्हा तुम्ही लहान होते तुमच्या पेरेंट्ससोबत तुम्ही असं फर्निचर शॉपमध्ये, मॉलमध्ये जेव्हा जात होते तेव्हा असं मस्त ते डबल बेड असतात, ते तुम्हाला असं वाटायचं की अरे आमच्याकडे पण कधी पाहिजे, मला पण असं कधीतरी झोपायचं असं डबल बेडवर किंवा असं फर्निचर अँड ऑल. मी जेव्हा लहान होती तेव्हा मी माझ्या पेरेंट्ससोबत असं काही ना काही घ्यायला जायची, तेव्हा मला असं खूप वाटायचं की यार मला पण डबल बेड हवा. तेव्हा ते डेज, आणि आपण कधी पण असं फर्निचर शॉपमध्ये किती छान वाटतं असं इंटिरियर वगैरे बघून. मला तर खूप आवडतं. आम्ही सगळीकडे बसतोय छान मस्त, मी आणि आकाश हे बघतोय ते बघतोय, फील घेतोय, मज्जा करतोय, झोपतोय बेडवर मस्त रिलॅक्स करतोय, बघतोय कोणतं छान आहे काही नाही. इथे सुद्धा झोपू शकतो. हां, इथे तर मस्त रिलॅक्स आहे, शांतता. हा, कुठे पण झोपू शकतो. आता येताना मी बसने आलो ना, बसमध्ये पण झोपला होता. हा, कुठे पण झोपू शकतो. मला तर लाईक प्रॉपर बेड पाहिजे, तरच मी झोपू शकते. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या झोप नाही होत. माझ्या कुठे पण झोप. हां, जिथे वेळ भेटेल तिथे झोपा, आराम करा, झोपा काढा. तर काही नाही, थोडं एक्सप्लोअर करतो आहे. हेच शॉपने आम्ही दुसरीकडे पण जाणार आहे, ते पण कळेलच की आम्ही अजून कुठे जाणार आहे. ते सगळे शॉप दाखवतो. स्टे ट्यून विथ अस. राईट, सॉरी. त्याला ते डबल बेड नव्हतं मला बोलायचं. काय बोलतं ते, बंक बेड. ते आपण बघायचं ना मूवीजमध्ये, काही तर म्हणजे तुमच्या बऱ्याच लोकांकडे असू पण शकतात ते, पण माझ्या घरी नव्हतं ते. मला खूप असं इच्छा होती की मी ते बंक बेडवर वगैरे मस्त माझ्या बहिणीसोबत झोपावी. हिमानीला मी लेबर कॅम्पमध्ये सोडून देतो, तिकडे हेच असतात बंक बेड. लेबर कॅम्प म्हणजे ते दुबईमध्ये जे वर्कर्स वर्क करतात त्यांचं जे बनवलेलं असतं ते बंक बेड अकोमोडेशन. त्यांच्या अकोमोडेशनमध्ये बंक बेडच असतात. हिमानीला फील घ्यायचं असेल तर मी तिला देऊ शकतो. नाही, काही नाही, मी घेऊ शकते विकत. त्याच्यासाठी मला अकोमोडेशनमध्ये जायची काहीच गरज नाही. त्यासाठी वरती खाली कोणीतरी बघावं लागेल, मग भाडे करू त्यासाठी. तू आहे ना? नाही, मी खाली असणार. गाईज, हा आहे ना हाईटशी घाबरतो, याला फोबिया आहे हाईटची. आणि याला काय करायचंय, स्काय डायव्ह करायचं याला. म्हणजे ह्या मुलाला हाईटची फोबिया आहे आणि याला स्काय डायव्हिंग करायचंय. पण नाही, मी तुला अलाउड करणारच नाही. म्हणजे मला पण इच्छा, मी तर नाही घाबरत हाईटला. ओ, आय सी. आणि मला भूक लागली आहे. मला पण लागली, बघू आता खाऊ काहीतरी. सो गाईज, आम्हाला फिरता फिरता भूक लागली म्हणून आम्ही फूड कोर्टला आलो आहे. आणि अजून लंचचा टाईम नाही झाला, तर आम्ही डिसाईड केलं की आम्ही थोडं ब्रेकफास्ट करू. म्हणजे आम्ही फ्रूट्स खाऊन निघालोच होतो आणि आकाश हँडवॉश करायला गेला आहे.
तर येतो बघा, येतो आणि आणि काय म्हणत होते मी, हां, तर आम्ही जे ऑर्डर केलं आहे ते बॉम्बे चौपाटीमधून केलं आहे, इंडियाचीच आहे. आणि काय नाही, छान वाटतं आज मस्त. तर काय काय घेतलं आहे किंवा काय काय घेणार आहे ते कळायला स्टार्टिंगपासून मी बोलतच आली, सॉरी. पण छान मज्जा येते. आणि हे बघा, हा आला आहे. अजून तरी काहीच नाही घेतलंय. येऊन आम्हाला किती वेळ झाला? एक 1.5 तास झाला. 1 तास झाला. बापरे. आमची चॉईसेस इतकी छान आहे, तर कसं वेळ लागतोच, है की नाही ॲक्च्युली. तर मग आता इथून पुढे आम्हाला बरेच टप्पे पार करायचे. आमच्यासोबत चला, तुम्ही पण दाखवतो तुम्हाला कुठे कुठे जाणार आहे. बट मला माहिती नाही आज किती टप्पे होऊ शकतात. आणि याला झोप झाली नाही का तुझी? आमचा टप्प्यात कार्यक्रम होतो तेच नाही माहिती. माझी झोप नाही झाली, काहीच झोप नाही झाली. आणि गाईज प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करा ना भाई, सबस्क्राईब करा यार आमच्या चॅनलला. आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तुमच्या फॅमिलीला सांगा, मित्रांना सांगा, तुमची म्युच्युअल फॅमिली असेल, म्युच्युअल फ्रेंड्स असतील, त्यांना सुद्धा सांगा प्लीज. मावशी, अक्का. आम्ही खूप हार्डवर्क करतो. सांग जर आपल्या गाईजला. खूप स्ट्रगल आहे आमचा व्हिडिओसाठी दररोजच. सो जितक्या लोकांना तुम्हाला शेअर करता येईल तितक्या लोकांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा. तुमच्या शेजारचे असले तरी चालेल, नेबर्स असले तरी सांगा. पकडून सांगायचं. लहान मुलांना सांगा की मम्मीचा फोन घेऊन सबस्क्राईब कर युट्यूब चॅनल मारिशियन कपल इन दुबई. तर आता दाखवतो आता आम्ही काय खातो आणि मग भेटूया परत सारखं. जेव्हा मी दुबईमध्ये फर्स्ट टाईम आली होती तेव्हा मी ह्याच मॉलला व्हिजिट केलं होतं. हे मी खूप माझ्या ब्लॉग्समध्ये सांगते, इबन बतुता मॉलला. आणि तेव्हा आमच्यासोबत बंटीसुद्धा होता. तर तुम्ही तर ओळखायलाच लागले बंटीला, आमचा फ्रेंड. तर त्याच्यासोबत आम्ही आलो होतो. आणि लकीली तुम्हाला माहिती आहे आज आम्ही ह्याच टेबलवर बसलो, ज्या टेबलला मी फर्स्ट टाईम आली होती जेव्हा ह्या मॉलमध्ये आली होती तेव्हा. हे बघा, हाच तो टेबल आहे ज्या टेबलवर आम्ही बसलो होतो चाट खायला. यही वो जगह है जिधर हिमानी बैठी थी. हां. आणि कधी कधी काही गोष्टी कसं नॉस्टॅल्जिक फील होतं, ते मेमरीज. माझा फर्स्ट डे दुबईमधला, लगेच सेकंड डे आम्ही बतुताला आलो, ग्रोसरी घ्यायला आलो होतो, परत थोडंफार शॉपिंग, घरचं सामान घ्यायला आलो होतं. तर मला ते लगेच आठवलं, आम्ही ते दोघं तेच गप्पा मारत होतो की किती छान तो दिवस मस्त होता. सगळं असं थोडी मी घाबरलेली होती, माझ्यासाठी सगळं नवीन नवीन होतं, लोक वेगळे होते, प्लेस वेगळी होती. आकाश काय, त्याला आता 10 वर्ष झाले, तो खूप यूज टू झाला आहे ह्या गोष्टीसाठी. पण माझ्यासाठी खूप नवीन होतं, पण मी एन्जॉय पण करत होती तितकीच मी थोडी नर्वस पण होती. पण आज बघा तो डे आठवला आणि आजचा डे आठवल्यावर किती वेगळं वाटतं. लाईक आता किती फ्री आणि आता एकदम यूज टू झाली मी हळूहळू दुबई लाईफस्टाईलशी. तर चला आता आम्ही काय घेतले ते तुम्हाला दाखवूच. हे बघा गाईज, माझं डेलीवालं ब्रेकफास्ट. काय करतोय? माझं फेवरेट पेपर डोसा. तर तुम्हाला पण कळालंच असेल फ्रेंड्स की मला ब्रेकफास्टमध्ये पेपर डोसा खूप, म्हणजे ब्रेकफास्टमध्येच नाही, पेपर डोसा मला खूप आवडतो. असं साधा सिंपल. आणि आकाशने घेतली पावभाजी. काय वाटतं कशी असेल? चांगली असेल, बघू आता खाऊन. हां, चला गाईज, आम्ही आता मस्त आमचं ब्रेकफास्ट एन्जॉय करतो. A few minutes later. सो गाईज, आमचं खाऊन घेऊन सगळं झालेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवते की आकाश काय बोलतो, त्याला काय पाहिजे. कधीपासून माझ्याकडे रडतोय तो. थांबा. मी काउंटरवर गेलो, बिल दिलं, ती वस्तू घेऊन आलो आणि ही बाई, ही पोरगी, ही आंटी, आंटी असेल डॉट डॉट, मला ती गोष्ट खाऊ नाही देते, सॉरी पिऊ नाही देते. म्हणजे माझ्या हातापासून छीनून घेते ती. मला एवढी माझी प्रिय गोष्ट आहे. बघा, ती दाखव. नाही बिलकुल नाही. पिऊ दे यार, पिऊ दे बाई, पिऊ दे. नाही, चहा इकडे. किती दिवस झाले चहा नाही पिलो. मित्रांनो तुम्हाला सांगतो, आमची दररोज भांडणं होतात कशावरून, फक्त चहा. महिन्यातून हा 2-3 पित असेल. त्याच्यामुळे मी चहा सोडून दिला आता प्यायचा. चांगली गोष्ट. उन्हाळ्यात कोणी चहा पित नाही. मी गपचूप पितो माझं कंपनीत. हा, हिम्मत तुझी, गपचूप पितो. सगळं कळतं मला. मी थोडी माझ्यासोबत येतो ऑफिसला. चल अवे पी, आज सुट्टी म्हणून पिऊन देते. हाय गाईज, सो माझं डर घाबरत आहे. म्हणजे मी मेट्रोमध्ये
जास्त व्लॉग नाही करत, मला लाज वाटते. तर मी आता सगळ्यांसमोर व्लॉग करते. मी हळूहळू बोलते कारण की मी थोडी लाजते. मला नाही वाटत, कुठे पण करू शकतो. हा बोलतो मी कुठे पण करू शकते, मी पण कुठे पण करू शकते, पण अजून मी युज्ड नाही आहे ना, तर आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी चाललो आहे. म्हणजे आज आमचा पॉइंटलेस व्लॉग आहे. एका ठिकाणी खाऊन दुसऱ्या ठिकाणी जाऊया. आकाशकडे माईक नाही तरी तो बोलतोय, पण माहीत नाही त्याचा आवाज रेकॉर्ड होतोय की नाही माहीत नाही. तर गाईज हा पॉइंटलेस व्लॉग आहे, जसं तुम्हाला बोलली. तुम्ही एन्जॉय करा. आणि आम्ही मस्त फिरतोय, इकडे तिकडे जातोय मेट्रोमध्ये. आता आम्ही कुठे चाललो आपण असं सुपर मार्केटमध्ये, नॉट सुपर मार्केट, ऑन पॅसिव्ह रजवलं असं छोटं मॉल आहे तिथे. आम्ही खूप काही गोष्टी घ्यायच्या आणि माझा निघालो घराबाहेर. तर चला, आता मला थोडंसं नर्वसनेस फील होतं. ॲक्च्युली इथे गोष्ट चांगली की ते कोणी बघत नाही एकमेकांकडे. खूप बोलतो हा, Dubai Internet City. किती बोलतो हा स्पीकर. स्टेशनचं नाव ओरडत राहतो पाच सेकंडला. तर इथे एक चांगली गोष्ट की कोणी कोणाकडे बघत नाही. इंडियामध्ये कसं ब्लॉग करायला गेलं तर थोडंसं जेव्हा आपण नवीन नवीन असतो सगळे बघतात, ते इथे एक छान गोष्ट आहे की आपण मी खूप काय वेडवाकडं बोलते. वेडवाकडं म्हणजे बडबड करते, पण मला माझी भीती घाबरायची म्हणून. गाईज मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. जसं आपलं इंडियाचं डीमार्ट कसं असतं तसं दुबईचं हे डे टू डे आहे. हे बघा, तर हे जे डे टू डे आहे ना, कुठे गेले होतं? ओके सो हे डे टू डे आहे ना, इथे सगळ्या वस्तू मिळतात. आम्ही फर्स्ट टाइम चाललो दुबईमध्ये आल्यापासून. मी कधीच नाही गेले. आकाश पण काय असं कधी बोलला नाही की चल जाऊ वगैरे, तर एवढी काही गरजच नाही पडली. तर मी म्हटलं की चला डे टू डे आज एक्सप्लोर करूया. फर्स्ट टाइम आहे आणि इतकं अफोर्डेबल आहे आणि इतकं छान छान व्हरायटीज मिळतात इथे. सगळं नाशिककरांचं सोने गिफ्ट आर्टिकल बस, बाकी काय. हां, तशा टाईपचं आहे. बघा मित्रांनो, फक्त शायनिंग मारण्यासाठी हे घ्यायचं आणि नवऱ्याने चहाचं नाव काढलं तर बोंब मारायची. कशासाठी घेते म्हणे हे? आकाश मी तुला आहे ना रोज याच्यामध्ये ना चहा करून देत जाईल. आपण घेऊया काय? पाणी उकळून देशील फक्त त्याच्यात. कॉफी पण करू शकतो. किती क्यूट आणि एस्थेटिक आहे बघा ना. मला ना असं वस्तू घ्यायला खूप आवडतात, असं क्रॉकरी आणि एस्थेटिक छान छान वस्तू, डायनिंग वस्तू. मला ह्याच वस्तूंमधलं जे पदार्थ आहे ते खायला आवडतात. म्हणजे तुला पाणी उकळून देत जाईल गरम. तूच पिते पाणी. चहासाठी घ्यायचं असेल तर घेणे तर ठेवून देवर का काय घेऊ नको. नाही घेऊन दे ना किती प्लीज. पण स्वस्त रुपये, किती 10 रुपयाचे फक्त मित्रांनो ते बघा. देरम्स. हा तेच 10 दिरहम्स. काय आणि करतो ना. तुम्हाला एक सांगायचीच राहिली गोष्ट, हे इतकं मोठं आहे. तुम्हाला थकलो सांगू, आम्ही खूप थकलो. लिटरली माझे पाय दुखले, जे दुखत नाही कधी ते आज माझे पाय दुखले. आणि मेन म्हणजे डीमार्ट काहीच नाही याच्यासमोर. डीमार्टमध्ये फक्त ग्रोसरी आणि थोडंफार कपडे आणि थोडं त्यातलं तर ते छोटं आहे, अजून खूप मोठे आहे हे. अजून दुसरीकडे पण मोठं हे. आणि याच्यात पूर्ण फुल, माझ्याकडे वर्ड्स आहे, फुल किचनच्या वस्तू आहे, क्रॉकरी आहे, हे असे वेगळे वस्तू आहे. एस्थेटिक छान छान वस्तू आहे. टेबल डायनिंगच्या वस्तू आहे, किचनच्या वस्तू आहे, खूप काय आहे. सगळं हाऊसहोल्ड. फुल दुनिया आहे एका याच्यात. दे ठेवणी म्हणे. मला मी नाही, घेते. मला ते दररोज बघून मला अफसोस नाही हे करायचं आहे. मी लपून ठेवेल. तू फक्त घरात ठेवशील ते काही गरम पाणी करून देत जाईल नाही तूच पिते गरम पाणी. ठीक आहे चला मग अजून दाखवतो नंतर अजून काय दुसरीकडे. अजून खूप काय. 2 hours later. गाईज मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. नाही म्हणता ह्या मुलाने किती किचनचे युटेन्सिल सामान घेतलं. एवढं बॅग दिलं एवढं सारं. हे बघा केवढ्या साऱ्या त्या बॅग झाल्या आमच्या. प्रत्येक सामानाला वेगवेगळे बॅग आहे. आता घरी जायचं इथून. याला पण आवड झाली वाटतं किचनचं सगळं एस्थेटिक गोष्टी घ्यायच्या. घर सजवायचं, किचनच्या वस्तू घ्यायच्या. काय म्हणणं आहे तुझं? तुला पण आता आवड निर्माण झालेली वाटते संसाराची. मी बोललो ना, तुझी हवा टाईट होईल. तुझी जशी झालीच नाही तू बघ, तुला बेल्ट देतो. गाईज आता फायनली आम्ही कुठेतरी जाऊन एका पॉइंटला पोचलोय.
म्हणजे आम्ही आता फ्राईज घेतले. आम्ही खूप फिरलो आम्ही परत पदुताला आलो कारण की आमचं थोडं इथे काम पण होतं आणि आम्ही फ्राईज घेतले. हे बघा माझे फेवरेट मॅकडीचे फ्राईज. माझे तर संपले पण. काय? मी आत्ता दाखवते. आणि आकाश वॉशरूमला गेला होता ना तर मी त्याचे 2-4 फ्राईज चोरले. ते नवीन गोष्ट थोडी आहे. तर फ्राईज खातो आता घरी निघतो आणि बोलू ना नंतर थोड्या वेळातच.